नमस्कार, श्री स्वामी समर्थ. बघा, झेंडूचे झाडं खूप छोटे आहेत. मी फुलांचं फूल वाळलेलं ते टाकले होते त्याच्या बिया. तर एवढं मोठं झाड झालं, त्याला भरपूर साऱ्या कळ्या आले होते. बघा किती छान फुल आले बघा. दीपावलीत आता ह्याचाच हार करणार मी फोटोला, आपल्या देवाच्या लक्ष्मीच्या फोटोला. नाहीतर असं डेकोरेशनसाठी फुलं मांडणार. हार दुसरा आणला तरी पण हे मग मांडणार. किती छान बघा. एक तोडून पण घेतलं मी. एवढे सुंदर दिसतात ना. कलर तर इतका छान आहे. हे वेगळंच झेंडूचं झाडाचं आहे. बघा, तुम्हाला आवडला का व्हिडिओ? फुल आवडलं का? 3-4 झाडं आहेत ते, पण छोट्या छोट्या झाडालाच कळ्या भरपूर आहेत. 2 महिन्यापूर्वी लावलं होतं हे. उगा असं फुल, असं सुकलेलं फुल टाकलं होतं कुंडीमध्ये. तर एवढे छोट्या झाडाला एवढ्या कळ्या आल्यात. एकेका झाडाला 10-10, 12-12 कळ्या येत्या. किती सुंदर, एकदम दाट असं फुल भरलेलं आहे ते फुल पाकळ्याने. बघा, आवडलं का? छान वाटतात ना झाडाला, किती छान वाटतात बघा. असं वाटतं झाडाचे काढच नाही, तोडू नये. झाडालाच छान दिसतात. आता 4 दिवस झाले ते आहेच. हे एक कर्दळीचं झाड पिवळं, ते पण छोटंच आहे, पण आले. हे छोट्या झेंडूला बघा. हे कण्हेरीचे, आता इथून सुरुवात होतात फुलं लागायला कण्हेरीचे पण. हे सदाफुली पांढरी, दररोज 1-2 लागतात. झेंडूचेच खूप लागले. मला असाच एक व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवावा. आवडला तर लाईक शेअर करा. मिनी ब्लॉग आहे. तुम्ही पण तुमच्या कुंडीमध्ये लावा असं एक झाड. दिसायला पण सुंदर दिसतात. देवाला पण झाले आपल्या दररोज फुलं ताजे ताजे. एक काढून घेतलं, दाखवते बघा कसं किती छान दिसतो हा. आवडलं का तुम्हाला फूल? बघा किती कळ्या आहेत त्या. याला तर 3 कळ्या आल्यात. एक फूल, 3 कळ्या. बरं, छोटंसं झाड आहे पण किती कळ्या आल्यात बघा. आता इथून वाढतच लागतातच बघा.